नमस्कार मंडळी, मी कमलाकर शेणॉय. आज मला इथे बोलवलं स्मार्ट मीटर बद्दल. तर ह्याबद्दल मी आपल्याला बरंच काही माहिती देऊ शकतो आणि देईन आणि देत राहीन. स्मार्ट मीटर्स हा या अख्ख्या देशावरचा हा फार मोठा फ्रॉड आहे आणि हे आपल्याला लुटण्यासाठी आहे, हे माझं मत आहे. आणि ते कसं काय आहे मी तुम्हाला प्रत्येकाला सांगू इच्छितो. इलेक्ट्रिसिटी हे आपलं मूलभूत हक्क आहे आणि फंडामेंटल राईट्स आहे आणि ही एसेन्शियल कमॉडिटी आहे. एसेन्शियल म्हणजे ह्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही. म्हणजे जसं अन्न, वारा, निवारा, ह्या ज्या गोष्टी आहेत, तसंच इलेक्ट्रिसिटी आज हा आपल्याला अति आवश्यक वस्तू आहे की इलेक्ट्रिसिटी शिवाय आपण कोणी जगू शकतच नाही. त्यामुळे ही एसेन्शियल कमॉडिटी होते आणि त्यामुळे इथे कुठेही चुकीचं काम करणं, आज आपले आमदार, खासदार, कॉर्पोरेटर आपले विचार न करता काही कायदे करतात आणि त्या कायद्यामुळे सर्वसाधारण माणसाला फारच त्रास होतो. तर इलेक्ट्रिसिटी ही जीवनावश्यक वस्तू आहे, ती काय मजेसाठी नाही आहे. त्यामुळे ती आपण कन्झ्युमर आहोत. कन्झ्युमर म्हणजे आणि कस्टमर मधला फरक आहे. कस्टमर म्हणजे आता माझ्या हॉटेलमध्ये तुम्ही आलात, मी 100 रुपये वडा सांबारून विकला तर मी म्हणत तुम्हाला परवडत असेल तर घ्या, नाही ते जा. पण कन्झ्युमर झाल्यावर तो जीवन आवश्यक वस्तू असल्यामुळे त्याला काही पैसे लावता येत नाहीत. त्यामुळे त्याला कन्झ्युमर म्हणतात आणि त्या गोष्टीचा आपल्याला सर्वांना फायदा घेऊन प्रोटेक्शन घ्यायचंय. आता हे जे स्मार्ट मीटर्स चालू आहे त्या तुम्हाला माहिती आहे का की स्मार्ट मीटर्सचे आदेश जनरल मॅनेजर बीएसटीने दिलेलेच नाही आहेत. आता कुठलीही जर आदेश द्यायचे असतील आपल्या संस्थेला तर जनरल मॅनेजर म्हणा किंवा बीएमसीचं म्युन्सिपल कमिशनर म्हणा, यांना आदेश द्यायला लागतात, लिखित आदेश द्यायला लागतात. आणि मी गेल्या 3 वर्षापासून जनरल मॅनेजर बीएसटीना पत्र लिहितोय, त्यांना भेटण्याचा प्रयत्न करतोय, पण जनरल मॅनेजर मला बघून पळून जातात किंवा भेटायला मागत नाहीत. कारण का, त्यांना माझ्या प्रश्नाचे उत्तरच नाहीत, कारण त्यांनी हे सर्व खोटं काम केलेलं आहे. हे मी माझं जागरूकपणे सांगतोय की जनरल मॅनेजरने हे खोटं काम केलेलं आहे आणि ते घाबरतात मला भेटायला. आणि मी पुढच्या हप्त्यात त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन बसणार आहे आणि त्यांनी मला उत्तर दिल्याशिवाय मी तिथून निघणार नाही, हे मी आपल्याला सांगतो. आणि त्यावेळी मला तुमच्याकडनं फार अपेक्षा आहे की तुम्ही माझ्या बरोबर याल आणि तिथे आपण एकत्र बसू आणि हे काय आपल्यावर चुकीचं आणि जबरदस्तीने केलं जातं ते आपल्याला मान्य नाही. तर ह्या जो मीटर लावायला येतात ते तुमच्याकडे न विचारता येतात, तुमचं परमिशन घेत नाही आणि कायद्याप्रमाणे त्यांनी तुमचं परमिशन घेतलं पाहिजे आणि ते बिनधास्त घुसतात. त्यामुळे त्यांच्यावर ट्रेसपासिंगचा केस होतं. ट्रेसपासिंग म्हणजे तुमच्या जागेत न विचारता आत येणं, ह्याला ट्रेसपासिंग म्हणतात. तसंच ते आपल्या मीटरच्या बॉक्समध्ये जाऊन ते मीटर बदली करतात आपल्याला न विचारता, म्हणजे ती चोरी होती. आणि तसंच त्यांनी जी नोटीस तुम्हाला बाहेर लावलेली आहे ते चुकीचे दस्तावेज आहेत, कारण ते कायदेशीर दस्तावेज नाही आहेत. कायदेशीर दस्तावेज असेल तर त्याला 171 सेक्शन इलेक्ट्रिसिटी ऍक्ट खाली त्याला नोटीस प्रत्येक कन्झ्युमर म्हणजे अभियोक्तांना द्यायला लागतं. ते सोसायटीला किंवा बिल्डिंगच्या बाहेर चिटकवून जाऊ शकत नाही, कारण 171 म्हणतात की कन्झ्युमरला नोटीस द्यावी, पण हे कन्झ्युमरला भेटतच नाही. कन्झ्युमर धरून आता मारायला लागतील यांना, कारण हे चोरी करतात. त्यानंतर हे आपल्याला जे नोटीस देतात त्याच्यामध्ये असे म्हणतात की सेंट्रल इलेक्ट्रिक अथॉरिटीने आम्हाला आदेश दिलेले आहेत. सेंट्रल इलेक्ट्रिक अथॉरिटी हे मी सर्व मुंबईकरांना, महाराष्ट्रातल्या लोकांना, देशाच्या लोकांना उद्देशून सांगतोय की सेंट्रल इलेक्ट्रिक अथॉरिटी ही यांना कायदा बनवण्याचा कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही. त्यामुळे तुमच्याकडे हे सेंट्रल इलेक्ट्रिक अथॉरिटीने आम्हाला सांगितलं आहे व त्याप्रमाणे आम्ही करतो आहे, तर त्यांना म्हणायचं की आम्हाला इलेक्ट्रिसिटी ऍक्ट म्हणजे इलेक्ट्रिसिटी कायद्याप्रमाणे आम्हाला दाखवा, कुठल्या सेक्शन प्रमाणे तुम्ही आलेले आहात, काय आलेले आहात, हा प्रश्न विचारा. तुम्ही काय करता, इलेक्ट्रिसिटीवाले आले, अरे काय करणार ते, गव्हर्नमेंट वगैरे काहीच नाहीये,
गव्हर्नमेंटने सांगितलेलं आहे, आपण पाहिलेलंच आहात की मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की तुमच्या नाव उपस्थित लावू शकत नाही, तुमच्यावर जबरदस्ती करू शकत नाही. हे तुम्ही व्हिडिओ सर्व पाहिलेलेच आहेत. आमचे आमदार MLA अमीन पटेल यांनी दोनदा आवाज उचललेत, पण आवाज उचलून काही होत नाही. आपल्याला यापुढे रस्त्यावर यायला लागेल आणि त्याच्या विरुद्ध मोठंसं अवेअरनेस करायला लागेल. आपण कोणाला विरोध करत नाही, पण अवेअरनेस करायला लागतं की कसं हे आपल्यावर चुकीचं आहे. सेक्शन 61, मी सेक्शन्स वगैरे हे यासाठी कोट करतो की ज्यांना व्यवस्थितपणे भांडण करायचं आहे किंवा इलेक्ट्रिसिटी कंपनीशी भांडायचं आहे त्यांना हे फायदेशीर होतो, म्हणून मी सेक्शन्स पण यासाठी कोट करतोय. सेक्शन 61 प्रमाणे हे कुठल्याही परिस्थितीत जिथे आता हे म्हणतात की स्मार्ट मीटरच लावायचं असं कायद्यात तरतूद नाहीये, कारण कॉम्पिटिशन पाहिजे. कायद्यात कॉम्पिटिशन पाहिजे. जर तुम्ही एकच मीटर लावलात तर कॉम्पिटिशन काय, त्यामुळे ते बसूच शकत नाही. नंतर हे आपल्यावर पैशाचा एक धोका आहे. आपल्यावर 16,000 रुपयाचं मीटर लावलं जातं. जो स्मार्ट मीटर आहे तो 16,000 रुपये मीटर आहे आणि आपला अगोदरचा जो मीटर आहे तो 600 रुपयाचं मीटर होता. आता 600 रुपये मीटरचं 16,000 केल्यामुळे तो जो खर्च आहे तो आपल्यावरच येणार. कुठलीही कंपनी काय आपल्याला फुकट देणार नाही, कुठलाही गव्हर्नमेंट आपल्याला फुकट देत नाही. आणि जे गव्हर्नमेंट म्हणतो आम्ही फुकट देतो ते खोटं बोलतं, कारण ते ज्यावेळी 10 माणसाला देतात तर 100 माणसावर टॅक्स लावतात. हे आपल्याला सांगितलं जात नाही. गव्हर्नमेंट कधीही फुकट देऊ शकत नाही, कारण जे फुकट देणं म्हणजे हे खोटारडेपणा आहे. फुकट देणं हे शक्यच नाही होत, पण लोकांना फुकट देण्याच्या नावाखाली आपण मूर्खात काढतो आणि हे आपल्या आमदार खासदार लोक आपल्याला मूर्खात काढतात. आता हे 16,000 रुपयाचा खर्च जो आहे त्यामुळे आपल्यावर प्रत्येक युनिटवर ₹1.47 हे भूदंड वाढतं. म्हणजे हा खर्च कुठे येणार? ते आज म्हणतात तुम्हाला आम्ही फुकट देतो, फुकट असं काही नाही. पण माझ्याकडे लिखित आहे, BST ने लिखित दिलेलं आहे की आम्ही MERC म्हणजे ती इन्स्टिट्यूशन आहे जे किती पैसे लावायचे मीटरला हे ठरवतं. आम्ही त्यांच्याकडे जाऊन ते मीटरचा खर्च त्यांना दाखवून आपण मीटरचा भाव वाढवणार, म्हणजे पर युनिटचा भाव वाढवणार असं मला लिखित दिलेलं आहे. त्यामुळे हे जे खोटं लिहितात हे अक्षरशः खोटारडे आहेत. मी त्यांना देशद्रोही म्हणतो यासाठी की चुकीचे दस्तावेज करून हे आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करतात. तसंच ह्या 16,000वर जी कंपनी आहे त्याला 16% प्रॉफिट असतं. म्हणजे आज अख्ख्या देशाभरात 3,03,000 कोटी, आपल्याला ते लिहिताच येणार नाही, 3,03,000 कोटीचा प्रोजेक्ट आहे. तुम्ही विचार करा त्या 3,03,000 कोटी आपले कसे फुकट जात आहेत. कारण ह्याचं जो भूदंड आहे, ह्या 16,000 रुपये मीटरचा जो भूदंड आहे तो शेवटी उपभोक्तावरच येणार. तो काय गव्हर्नमेंट खिशातून देऊ शकत नाही. गव्हर्नमेंट शेवटी टॅक्सच वसूल करणार. त्यामुळे त्याचा ₹1.47 आपल्या युनिटवर फरक पडतो. तसेच कुठलेही आमचे पैसे जर 16,000 रुपये लागले तर त्याच्यावर 16% आपल्यालाही व्याज मिळायला पाहिजे. म्हणजे आपल्याला 71 पैशाची सूट मिळाली पाहिजे. तर एकंदर ₹2.18 हे आपल्याला पर युनिट कमी झालं पाहिजे. कशामुळे? तर हे लोक जे म्हणतात की स्मार्ट मीटरमुळे चोरी बंद होणार आहे, बाकी काहीतरी बंद होणार आहे, त्याच्यामुळे कायद्याप्रमाणे आणि ह्या फायनान्स प्रमाणे ₹2.18 पर युनिटला कमी झालं पाहिजे. पण हे लोक उलट वाढवणार आहेत. जवळजवळ ₹1.5 हे वाढवणार आहेत. आज आपल्याला सांगितलं जात नाही कारण ते सर्व लोक रस्त्यावर येतील म्हणून, पण हे वाढवणार आहेत. हे माझ्याकडे लिखित आहे. आणि जर BST ला वाटत असेल की मी खोटं बोलतो तर त्या BST जनरल मॅनेजरला जर हिंमत असली किंवा तुमच्यात काय सतसत विवेकबुद्धी असेल तर निश्चितपणे आपण मला भेटावे किंवा मी तुमच्या ऑफिसला येईन आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग करून मी तुम्हाला अख्खं उघडं नागडं करीन की तुम्ही खोटारडे आहात आणि तुम्ही लोकांची फसवणूक करत आहात. आणि हे जर मी खोटं बोलत असेल तर तुम्ही माझ्यावर योग्य ती कारवाई करावी. त्याच्यानंतर मी यांना विचारलेलं आहे, हे टाइम ऑफ द डे म्हणतात, टाइम ऑफ द डे TOD म्हणतात. TOD म्हणजे आज तुम्ही उबर उलाला पीक पिरियड म्हणजे संध्याकाळच्या वेळेला गेलात ना
तर तुम्हाला डबल चार्जेस लावतात. हे तुम्हाला माहिती आहे का? सर्जिंग चार्जेस त्याला म्हणतात. तसंच हे इथे इलेक्ट्रिसिटीमध्ये करू इच्छितात. जर बीएसटी जर जो टॅक्स उबर ओलावाला आहे तो काय मजबूत माणूस नाहीये, तो डबल घेऊ शकतो. तर आमच्या इथे हे महारथी आहेत की ज्याच्यासमोर आमचे आमदार खासदार कॉर्पोरेटर झुकून गेलेले आहेत. त्यांना वर त्यांचा चेहरा बघण्याची हिंमत नसलेल्या अशा व्यक्ती आपल्याला डबल टिबल पैसे पण घेऊ शकतात. तर त्यामुळे स्मार्ट मीटर्स हा आमच्यावर धोका आहे आणि त्याला संपूर्णपणे आपण अपोजच केला पाहिजे. त्याला पर्यायच नाहीये. कारण हे एक झालं, उद्या गॅसमध्ये येणार, पण असे कित्येक गोष्टी आहेत की तुम्ही न वापरता किंवा तुम्ही वापरले असतील 1 युनिट आणि तुम्हाला पैसे मोजायला लागतील 2 युनिटचे. अशा प्रकारचे आपल्यावर धोका केला जातो. त्यानंतर आता मी तुम्हाला त्याचं प्रोसिजर सांगतो. कन्झ्युमरचं क्लॉज 8283 म्हणजे 8.3 आणि 8.2 प्रमाणे तुमच्याकडे बीएसटीनी किंवा अडाणीनी किंवा टाटा पॉवरनी कुठलं MSEDL कोणी तुमच्याकडे जे मीटर लावायला येतं त्यांनी तुमच्याकडे 171 सेक्शन खाली तुमच्याकडे पत्र पाठवलं पाहिजे आणि त्या पत्राचं त्यांनी तुमच्याकडनं सिग्नेचर घेतलं पाहिजे की तुमची पोच झालेली आहे. तर कुठल्याही माणसाने पहिलं इलेक्ट्रिसिटी ऍक्ट 171 सेक्शन आपण लक्षात ठेवावं. किती नंबर? 171 इलेक्ट्रिसिटी ऍक्ट प्रमाणे जर नोटीस दिलेली नाही तर ते तुमच्याकडे येऊ शकत नाही. बरं, ते नोटीस दिल्यानंतर सुद्धा 8.2 आणि 8.3 प्रमाणे त्यांनी तुमच्या बिल्डिंगमध्ये तुमच्या सोसायटीमध्ये यायच्या अगोदर त्यांनी तुम्हाला ऍप्लिकेशन केलं पाहिजे की आम्ही तुमच्या सोसायटीमध्ये येऊ इच्छितो आणि त्यांनी टाइम दिलं पाहिजे, डेट दिलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही तिथे हजर असले पाहिजे आणि ते मीटर तुमच्या प्रेझेन्समध्ये तुमच्या उपस्थितीत लावलं पाहिजे असं कायद्यात तरतूद आहे. परंतु हे चोरासारखे डकैतासारखे गपचूप सकाळी 5 वाजता 6 वाजता 7 वाजता कोणाला न सांगता येतात आणि काही मीटर बॉक्स जे उघडे आहेत ते उघडतात, तिथे मीटर लावतात आणि पळून जातात. त्यामुळे त्यांनी कायद्याचं स्पष्टपणे उल्लंघन केलेलं आहे आणि ते कायद्यांचं उल्लंघन म्हणजे 171 ची नोटीस न देणं, 8.2 8.3 प्रमाणे तुमची परवानगी न घेता तुम्ही तुमच्या प्रिमायसिस मध्ये येणं, त्याच्यानंतर गपचूप चोरी करणं आपलं ओरिजिनल मीटर आणि खोटे मीटर्स लावणं. त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा आपण नोंदवू शकतो आणि आपण नोंदवावं आणि त्यासाठी जे काय मदत लागेल तर मी आपल्या बरोबर आहे हे लक्षात ठेवा. तसंच ह्या जे नोटिसेस तुम्हाला दिलं जातं त्या नोटिसेस जर पाहिलं तर ते झेरॉक्स कॉपी आहेत. त्या नोटीस ओरिजिनल नाही आहेत. कुठलीही नोटीस जी तुम्हाला मिळते ती झेरॉक्स होऊ शकत नाही आणि जी झेरॉक्स आहे ती नोटीस होऊ शकत नाही. त्याच्यानंतर तुम्ही पाहिलात की त्याला तारीख बरोबर नसते आणि ते सोसायटीला देतात किंवा बिल्डिंगच्या बाहेर लावतात. सोसायटीचं काम काय आहे? बिल्डिंग व्यवस्थित ठेवणं, झाडू मारणं, बुरखा ठेवणं हे सोसायटीचं काम आहे. पण इलेक्ट्रिसिटी हे कन्झ्युमर आहे, जे वापरतात त्यांना नोटीस द्यायला पाहिजे. त्यामुळे कुठल्याही सोसायटीनी अशा नोटिसेस घेऊच नये आणि सोसायटीच्या वतीने मीटर लावायला देऊ नये. कारण त्या सोसायटीवर कायदेशीर कारवाई करू शकतो. कारण तुम्हाला अधिकार नसताना तुम्ही मीटर लावायला दिलात, हा तुमच्यावर गुन्हा आम्ही नोंदवू शकतो, हे लक्षात ठेवा. तुम्ही जे मीटरवर नोटीस येतात त्याच्यावर बीएससीचं सील असलं पाहिजे. सील नसतं, झेरॉक्स असतं. त्या सहीच्या खाली कुठला माणूस आहे तो, त्याचं नाव काय आहे, त्याचं ऑफिस काय आहे, त्याचा टेलिफोन नंबर काय आहे, त्याचं ईमेल ID काय आहे, हे कुठल्याही प्रकारचं इन्फॉर्मेशन हे दिलंच जात नाही. बीएसटी तरी काहीतरी येते पण अडाणी तर बिलकुल देत नाही. त्यामुळे अडाणीच्या लोकांनी ह्याचं दक्षता घ्यावी. आणि अडाणीचं एक सांगतो की आज बीएसटी मध्ये प्रत्येक वॉर्डमध्ये ऑफिसेस आहेत, त्यामुळे तुम्हाला तेवढं त्रास होत नाहीये. पण अडाणीचं अख्ख्या मुंबईत 2 किंवा 3 ऑफिसेस आहेत. म्हणजे सांताक्रूजला एक आहे किंवा टिळकनगरला एक आहे. म्हणजे तुमचं जर तिथे जाणं येणं असेल तर तुमचा अख्खा दिवस जातो. अशामुळे त्यांनी कुठेही वॉर्डमध्ये तुमच्यासाठी काही सुखसोयी न करता हे लावतायत. त्यामुळे आपण त्याचा संपूर्णपणे विरोध करतो आणि विरोध करावा ही आपल्याला विनंती. त्यानंतर स्मार्ट मीटर्स कोणाला लागतं
हे कायद्यात तरतूद काय आहे हे सर्व आपण आपल्या मित्रांना वगैरे सांगावं. आणि कोणीही मीटर लावायला आलात तर पहिलं 112 पोलिसांना फोन करा. 112 नंबरवर पोलिसांना फोन करा आणि तुमचं मीटर बॉक्सला ताळा मारा. एवढं गेल्या 3 वर्षापासून मी ओरडतोय, पण दुर्दैव आहे या मुंबईकरांचं आणि महाराष्ट्रीयन लोकांचं की ते आपल्या मीटर बॉक्सला ताळा सुद्धा लावत नाहीत. कालच मी अंजिनवाडीला गेलेलो, त्याने ताळा सुद्धा लावलेला नाही. मग तिथे बोमाबोम केल्यानंतर ते निघून गेले ती गोष्ट वेगळी, पण आपण त्यांना हे का द्यावं, चान्स का द्यावा? कोणी घरी असतं नसतं, कोणाला हिंमत असते नसते, तर आपण मीटर बॉक्सला ताळा लावावा कुठल्याही परिस्थितीत, हे आपल्या सर्वांना नम्र विनंती. आता ह्याचं मेन कोणाला लागायचं असतं, कारण हे गव्हर्नमेंटचा पैसा आहे. गव्हर्नमेंटचा पैसा म्हणजे हे फक्त इलेक्ट्रिसिटी स्टेट ओन, म्हणजे जे स्टेटचं मालकीचं आहे, म्हणजे महाराष्ट्र शासनाचा मालकीचं आहे, अशा कंपनीच्या मीटर्स बदली करायचे आहेत. जी बीएसटी आहे ती ह्या महाराष्ट्र स्टेटची नाही आहे, ती एक पब्लिक अंडरटेकिंग, ही गव्हर्नमेंट आपला बीएमसी अंडरटेकिंग आहे. त्यामुळे हे जो आरडीएससी स्कीम हे आपल्याला जे खोटं बोलून जबरदस्तीने हे करायलाच लागतं, नाही तर आम्ही तुमच्या इलेक्शन आपलं कनेक्शन कट करू, आम्ही पोलिसांना बोलू. त्यांना सांगायचं जा तुझ्या बापालाही बोलव, त्यांना काय सांगायचं तुझ्या बापाला बोलव. आणि पोलीस तर येऊच शकत नाही, आणि पोलीस जर आले तर पोलिसावर आपण FIR रजिस्टर करूया, कारण तुमचा इथे काही संबंधच नाहीये, तुम्ही आम्हाला जबरदस्ती करूच शकत नाही आम्ही कुठलं मीटर लावा, हे लक्षात ठेवा. तर हे जे स्मार्ट मीटर्स आहेत ते MECDL ला लागू शकत नाही, कारण MECDL म्हणजे काय, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिक कंपनी लिमिटेड. लिमिटेड म्हणजे ही कंपनी आहे, आणि कंपनी म्हणजे ही रजिस्टर ऑफ कंपनीज मध्ये रजिस्टर झालेली आहे, त्याचं स्वतःच एक अस्तित्व आहे. आणि त्या अस्तित्व असल्यामुळे ती स्टेट ओन्ड होऊ शकत नाही, त्यामुळे त्यांनाही लागू शकत नाही. बीएमसीला आपला BST ला लागू शकत नाही, अडाणीला लागू शकत नाही, टाटाला लागू, कुठल्याही प्रायव्हेट कंपन्या लागू शकत नाही. हे सगळं खोटारडे आहेत आणि यांच्यावर आपण FIR करावा. मी 70 नंबर कोर्टात माझी काल आर्ग्युमेंटला होती, पण कोर्ट नसल्यामुळे आता 16 मार्चला 70 नंबर कोर्ट माझगावमध्ये मी यांच्या वतीने आपल्या वतीने आर्ग्यू करणार आहेत. तर आपण तिथे आलात तर तुम्हाला कळेल की काय काय चुका आहेत. सकाळी 11ला, आता कोर्टात 11-12 किती वाजतील काय सांगता येईल. दुसरी गोष्ट अशी आहे की त्याचं कारण काय, स्मार्ट मीटर्स कशासाठी लावलेलं, कारण बरेच चोरी होतात. काही ठिकाणी 40% चोरी होतात. ते 40% 15% आणण्यासाठी ही स्मार्ट मीटर्स लावायचा ह्या त्यांचा हेतू आहे. पण BST, टाटा, अडाणी यांचं 3%, 2% आणि 1% चोरी होते. चोरी म्हणजे काय होतं, ती ऍक्च्युअली चोरी नाही म्हणतायत आपण, ज्या तिथून इथे येणं त्यामध्ये जे इलेक्ट्रिसिटी खर्च, आपण चहा गरम असतो, आपण कप मध्ये टाकल्यावर तो जोरासा थंड होतो, कारण ते कप आपला तो गरमी खेचतं, तसं तो वायर पण जी इलेक्ट्रिक करंट जातं ते खेचतं, आणि त्यामुळे तो लॉस होतो. आणि तो 3%, 2% त्याच्यापेक्षा खाली येणं शक्य नाहीये. आणि जरी शक्य असेल तो 0.5%ला, त्यासाठी तुम्ही 3,03,000 कोटी खर्च करणं हे महत्वाचंच नाहीये, कारण हे आमच्यावर उपद्रव आहे, आम्हाला त्रास देण्यासाठी आहे. त्यामुळे ऑब्जेक्टिव्ह मध्ये आपण त्याच्यात बसतच नाही. मग आपण त्या ऑब्जेक्टिव्ह म्हणजे त्याचं कारण, त्या कारणामध्ये बसत नाही, कारण आपण 3.5% आहे आपला लॉस, आणि त्यांचा हेतू आहे 15% आणायचं, म्हणजे आपण अगोदरच त्यांच्यापेक्षा किती पुढे आहोत, त्यामुळे तोही लागत नाही. तर त्यामुळे हे संपूर्ण चुकीचं आहे. स्मार्ट मीटर्स ह्याचं काही अभ्यास झालेला नाही, कारण त्या स्मार्ट मीटर्स मध्ये एवढं वेवलेंथ असतात, जे फ्रिक्वेन्सीज म्हणतो आपण, त्या फ्रिक्वेन्सीजमुळे आपल्या शरीरावर काय परिणाम होतोय ह्याच्याबद्दल त्यांची काही स्टडी नाहीये. तुम्ही करोडो इलेक्ट्रॉनिक मीटर्स काढून काय करणार आहात त्याच्याबद्दल काय सांगितलं जात नाही. तुम्ही ते डिस्ट्रॉय करत असाल तर ते डिस्ट्रॉय केल्यावर आपल्या एन्व्हायरमेंटवर काय परिणाम होतो त्याचं काही स्टडी नाहीये. अशा प्रकारे आपल्याला फसवणूक चालल्या, म्हणजे आमचे पैसे खाणार, आमच्या एन्व्हायरमेंटची वाट लावून टाकणार, आमच्या हेल्थची वाट लावून टाकणार, आणि थोडक्यात प्रत्येक माणसाला कसं आजारी करावं, प्रत्येक माणसाच्या खिशातून पैसे काढून त्यांना कसं भिकारी करावं, हेच उद्देश आहे ह्यातनं असं दिसतं.
ह्या मीटरमध्ये तुम्हाला काय फक्त मी 4 ते 5 प्रश्न तुम्हाला विचारायला सांगतोय. जर कोण लावायला आलं, पहिली 171ची नोटीस. दुसरी, तुम्ही आम्हाला आमच्या प्रिमायसिस मध्ये यायच्या अगोदर तुम्ही आम्हाला पत्र दिले असेल त्याचे पत्र आणि आमचं एक्नॉलेजमेंट. तिसरं, त्या पत्रात तुम्ही कुठल्या तारखेला येणार आहात आणि किती वाजता येणार आहेत ते. आणि चौथा फार इम्पॉर्टंट आहे की आपल्याकडे तुम्हाला माहिती असेल की मोजमाप डिपार्टमेंट आहे, वेट्स अँड मेजर डिपार्टमेंट त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. त्याचं सर्टिफिकेशन आहे का? कारण तुम्ही कुठल्याही दुकानात गेलं का ते जे वजन असतात त्याला मोजमापाचा सर्टिफिकेशन असतं. कारण ते कमी आहे का, जास्त आहे का, त्याच्यामध्ये काय बदल केला आहे का, ही गॅरंटी गव्हर्नमेंट देते की हे असेल तर ती कमी जास्ती होऊ शकत नाही. परंतु ह्या मेट्रोलॉजी डिपार्टमेंटला असं गव्हर्नमेंटचं कुठलंही सर्टिफिकेशन नाहीये. त्यामुळेच तुम्हाला दिसतंय की वीज वाढते, सर्व बुमाबुम करतात. जर बिल वाढतं ह्याचाच अर्थ की त्याच्यामध्ये खोटारडेपणा आहे, चुकीचं आहे आणि ह्याचा फायदा काही पुंजीपतींना आमचे आमदार खासदार कॉर्पोरेटर होण्यासाठी आज गप्प बसलेले आहेत. आणि आम्हाला त्यांचे काम करायला लागतात, जागृत करायचं. आणि मेट्रोलॉजी डिपार्टमेंटचं सर्टिफिकेशन असणं गरजेचं आहे आणि कायद्याने ते चुकीचं आहे आणि त्यांच्यावर FIR होऊ शकतो. परंतु दुर्दैव आहे की आमचे कुठलेही लोकप्रतिनिधी याच्याबद्दल काहीही बोलत नाही. आपण अनिल परब जे शिवसेनेचे गटनेते आहेत त्यांनी, तुम्ही पाहिलं असेल त्यांचा व्हिडिओ की त्यांनी ऑपोज केलेला आहे. वर्षा गायकवाड काँग्रेसचे त्यांनी ऑपोज केला आहे. आमचे माननीय मुख्यमंत्र्यांनी तर 2 वेळा म्हटलेलं आहे की जबरदस्ती नाही आहे आणि जबरदस्ती करू नये. आणि अशा परिस्थितीत सुद्धा जबरदस्ती केली जाते. आणि हेच जे आमच्या बाजूनी असेंब्लीमध्ये बोलतात ते रस्त्यावर काय येत नाही, हा प्रश्न आपल्याला आमच्या इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्हना विचारला पाहिजे. की तुम्ही 2 मिनिटं असेंब्लीमध्ये बोलता ठीक आहे, पण तुम्ही आमच्या कंप्लेंट बद्दल आमच्या बरोबर BST मध्ये, अडाणीमध्ये, टाटामध्ये काय येत नाही, का घाबरता तुम्ही, हा आपण प्रश्न करावा. कारण ते आपले सेवक आहेत आणि आपण निवडून त्यांना ह्यासाठीच देतो. आपण त्यांच्या विरुद्ध काही नाहीत, पण त्यांनी आमच्याबद्दल थोडी सहानुभूती असावी ही विनंती. इलेक्ट्रिसिटी ऍक्ट 55 प्रमाणे फक्त असंच म्हटलंय की तिथे करेक्ट मीटर म्हणजे बरोबर मीटर असावं, तिथे स्मार्ट मीटर्स असावं, TOD मीटर्स असावं, असं कुठेही उल्लेख नाही. मग हे आमच्यावर जबरदस्ती TOD मीटर आणि स्मार्ट मीटर्स का लावतात? आणि करेक्ट मीटर म्हणजे काय? गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेशन. गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेशन मेट्रोलॉजी डिपार्टमेंटचं म्हणजेच मोज आणि मापणी विभागाकडून ते सर्टिफिकेशन केलं पाहिजे. पण ते आज आमचे आमदार खासदार कॉर्पोरेटर त्याला सर्टिफिकेशन न करता लावायला का देतात, हा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे. एखाद्या छोट्या दुकानदाराने जर मोजमाप नाही केलं तर त्याच्यावर FIR होते, त्याला जेलमध्ये घालतात. मग एवढे करोडो लोकांना फसवणारे हे स्मार्ट मीटर्स बद्दल आमच्या आमदार खासदार कॉर्पोरेटरनी कुठेतरी हा प्रश्न घ्यावा आणि आमच्या वतीने आमच्या बरोबर पोलीस स्टेशनला यावं, आमच्या बरोबर कंपनीमध्ये यावं. फक्त कुठेतरी 2 मिनिटं कुठेतरी बोलावं आणि नंतर गुल व्हावं हे योग्य वाटत नाही. म्हणून त्यांना हात जोडून नम्र विनंती आहे की आपण आमच्या बरोबर यावं. तसेच 47(5) जो सेक्शन आहे की तो त्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की प्रीपेड मीटर जर पाहिजे असेल तर ते कन्झ्युमरचं इच्छा, त्याच्या इच्छेप्रमाणे करावं, तुम्ही त्याला जबरदस्ती करू शकत नाही. मग एवढं सर्व कायद्यात असताना सुद्धा आपल्यावर जबरदस्ती का केली जाते? परत एकदा सांगतो की सेंट्रल इलेक्ट्रिक अथॉरिटीचे हे सांगता आम्हाला सेंट्रल इलेक्ट्रिक अथॉरिटी परमिशन दिली आहे, त्याच्या परमिशनला काही विचारायचं नाही. त्यांना सांगायचं इलेक्ट्रिसिटी ऍक्टचं सेक्शन दाखवा. तुम्हाला फरक कळलं का? कन्झ्युमर इलेक्ट्रिसिटी सेंट्रल इलेक्ट्रिसिटी अथॉरिटी ही आपल्यासारखी एक इन्स्टिट्यूशन आहे, गव्हर्नमेंटची इन्स्टिट्यूशन आहे, जे कामं करण्यासाठी आहेत. त्याला कायदा बनवण्याचा अधिकार नाही. कायदा हा फक्त पार्लिमेंटच बनवू शकतो आणि त्या पार्लिमेंटनी बनवलेल्या कायद्याचं उल्लंघन करून हे सर्व चाललेलं आहे. हे थोडक्यात मी तुम्हाला सांगू इच्छितो. ह्याच्यामध्ये बीएसटीला फक्त 660 कोटी मान्य केलेले, तर बीएसटी 660 कोटीला आज 1720 कोटी दिलेत. म्हणजे तिप्पट पैसे दिलेले आहेत आणि त्याचा काही हिशोब नाहीये. तर म्हणजे हे किती मोठा फ्रॉड आहे हेही मी तुम्हाला सांगू इच्छितो. आणि
कुठलीही गोष्ट ज्यावेळी मीटर लावले जातात तर पहिलं काय असतं की गव्हर्नमेंटचं परमिशन, तर गव्हर्नमेंटचं परमिशन नाहीच आहे. ते ह्यांनी टेंडर पास केलं 2022ला, परमिशन घेतलं त्याच्यानंतर आणि त्यांना आरडीएससी स्कीम मध्ये घेतलं त्याच्यानंतर, म्हणजे उलट, म्हणजे लग्न अगोदर नाही, अगोदर पोरं झाली आणि मग लग्न करतात. अशा प्रकारचा हा जो स्मार्ट मीटर्सचं जो चुकीचं मार्गदर्शन आहे ते केलेलं आहे. त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो की स्मार्ट मीटर्स हे आपल्यावर जबरदस्तीने टाकलेला आहे, हा धोका आहे. त्याचा संपूर्णपणे आपण आवाज उठवावा. तुमच्याकडे आल्यावर परत सांगतो काय काय करावं. कोणी जर नोटीस घेऊन आलं तर त्या नोटीस खोट्या आहेत म्हणून पोलीस स्टेशनला कंप्लेंट फाईल करा. तुमचं मीटर बॉक्सला ताळा लावा. तुमच्या मीटर बॉक्सवर एक पेपर चिटकवा की आम्हाला स्मार्ट मीटर्स लावायचं नाहीये, आणि त्याबरोबर पोलीस स्टेशनमध्ये जायचंच आहे आणि ती कंप्लेंट फाईल करायची आहे. ते करून सुद्धा जर कोणी तुमच्याकडे आले, म्हणजे कोणी, म्हणजे अडाणी असो, टाटा असो, MECDL असो, BST असो, कोणी असो, की 112 नंबर पोलिसांना फोन करायचा. 112 नंबर पोलिसांना फोन करताना तुमच्या इथल्या बायकांना खाली उतरवायचं आणि जे कोण ते चोर, लबाड, डकैत आलेले असतील त्यांना घेऊन टाकायचं आणि त्यांना चोरासारखं वागवायचं. घेऊन त्यांनी जे स्मार्ट मीटर्स आणलेले आहेत त्याच्यावर कब्जा करा आणि 112 जे फोन केल्यानंतर पोलीस येतील त्यांना सांगायचं की तुम्ही हे कब्जा घ्यायचं आणि त्याचा व्हिडिओ काढा की पोलिसांनी हे स्मार्ट मीटर्स घेतलेले आहेत. त्याचं त्यांनी पंचनामा करून FIR रजिस्टर केलं पाहिजे. नाहीतर पोलीस आमचे कायद्याचा सत्यानाश करून ते स्मार्ट मीटर्स घेतात आणि परत कंपनीला देतात, जे बेकायदेशीर आहे. असं भायखळा पोलीस स्टेशनने केलेलं आहे, असं DB मारनी केलेलं आहे. तर आम्ही त्यांच्यावर FIR रजिस्टर करणारच आहोत. तसं डोंगरीमध्ये जर तसं काही झालं तर आपण गपचूप न बसता त्याच्यावर FIR झालाच पाहिजे, हे लक्षात ठेवा. आता तुम्हाला जर काय प्रश्न विचारायचे असतील तर विचारा. मला वाटतं मी तुम्हाला सर्व प्रश्नाची उत्तरं दिलेली आहेत. तुम्हाला प्रश्न काही आहेत असं मला वाटत नाही. बरोबर आहे. जरा त्यांच्याकडे दाखवा व्हिडिओ आणि त्यांना विचारा. मला सांगा तुमच्या मनाचं पटलं का? तुम्हाला काय प्रश्न आहेत का? तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिलेत का? मग तुम्ही लढाल का? तुम्ही आमदार, खासदार, कॉर्पोरेटरकडे जाऊन हे प्रश्न विचाराल का की बाबा तुम्ही आमच्या बरोबर काय येत नाही? प्लीज हे विचारा. कारण आमदार, खासदार, कॉर्पोरेटर जर आमच्या बरोबर असतील तर आपल्याला वेगळी शक्ती येते आणि त्यामुळे त्यांच्याकडे ही शक्ती आपण घेणं हे आपलं हक्क आहे आणि त्यांचं ही सेवा करणं हा त्यांचा धर्म आहे. तर एवढं बोलून मी हे आजचं जे आहे ते मी संपवतोय आणि तुम्ही मला इथे बोलून सांगितल्याबद्दल बोला. जो इलेक्ट्रिसिटी एक्ट का जो आपने बताया ना, हाँ, जोर से एक्ट का, हाँ, ये कानूनी, मतलब वो अगर जबरदस्ती नहीं ला सकते तो उसकी कुछ कॉपी वगैरह है आपके? हाँ कॉपी है, सब मिल जाएगी आपको. वो क्या जाएगा? हाँ, आपको 171 का नोटिस आया क्या उनको पूछने का? इलेक्ट्रिसिटी एक्ट 171 का नोटिस. आपने हमारे प्रीमाइसेस बिल्डिंग के अंदर आने के पहले हमारा परमिशन लिया क्या लाइटिंग में, वो देखने का. उसके एप्लीकेशन में वो टाइम और डेट देना मांगता है, वो कौन से टाइम में कौन सा वो है क्या देखने का. और 112 नंबर फोन करने का, पुलिस को बुलाने का, उनको घेर लेने का, उनका स्मार्ट मीटर्स पे कब्जा करने का और पुलिस को दे देने का ये. और उनके ऊपर FIR हो बगैर आप लोग पुलिस स्टेशन से हिलने का नहीं. पुलिस हमसे गद्दारी करते. देखो आपसे लड़ना है, आपको लड़ना है, वो लड़ना कैसा मैं आपको सिखाता हूँ. हाँ, भी साथ आते नहीं और जाते ना, मैं हर जगह अकेला जाता हूँ. वो करने का हम लोग करवा लेंगे, आप ऐसा मत करो. आप लोग हाँ फाइट करने का, नहीं तो नहीं. आप सब मिलेगा आपको, सब मिलेगा, सब तैयार है मेरे पास. अगर नहीं करते तो हम पुलिस पे FIR करेंगे. हमने अभी DCP पे और लोकल पुलिस स्टेशन में FIR करने के लिए मैं अभी 16 तारीख को आर्गुमेंट कर रहा हूँ 70 नंबर कोर्ट में मझगांव के. सुबह 11 बजे मेरा आर्गुमेंट रहेगा. आप भी आइए, देखिए हम कैसे आर्गुमेंट करते हैं. और पुलिस को अगर जो अपने काम नहीं, अभी रिसेंटली सुप्रीम कोर्ट का जजमेंट है
कि पुलिस ने अगर एफआईआर रजिस्टर नहीं किया तो उसके ऊपर एफआईआर रजिस्टर करो और उनको भी हम जेल में डाल सकते हैं। ये ध्यान में रखिए, आप पुलिस को जेल में डाल सकते हैं अगर वो कानून का उल्लंघन करता है। ऐसे सुप्रीम कोर्ट ने कल ही ऑर्डर पास किया है विनोद कुमार पांडे ये मैटर में, और हाईकोर्ट ने भी ये ऑर्डर पास किया है। तो प्लीज आपको पुलिस से डरने की कोई जरूरत नहीं, पुलिस हमारे सेवक है। आप डरेंगे इसलिए आप मरेंगे, डरो मत। पुलिस आपको इस बारे में अरेस्ट नहीं कर सकते हैं, वो आपको 353 नहीं लगा सकते हैं, क्योंकि आप अपने हक के लिए जाते हो अंडर आर्टिकल 51A ऑफ द कॉन्स्टिट्यूशन। ये आपका अधिकार है, ना पुलिस ना भगवान भी आपको रोक नहीं सकता है इस लड़ाई में। तो बिंदास लड़िए। मैं आपकी मेरे वेबसाइट है kamlakarshenoy.com, kamlakarshenoy.com में आपको मेरे सब ये डॉक्यूमेंट्स आपको मिल जाएंगे। आप वहां जाइए, आपको सब डॉक्यूमेंट्स मिल जाएंगे आपको, क्योंकि हर आदमी को मुझे मिलना पॉसिबल नहीं है। कॉपी मिल जाएगी, हर चीज मिल जाएगा, मैंने उस पर अपलोड किया है, हर चीज मिल जाएगा उसमें। वीडियोज है, आपको खाली 4 चीज याद रखना है। सेक्शन 171 याद रखना है, आने के पहले उसने परमिशन लिया कि याद रखना है, आपके मीटर को मेट्रोलॉजी डिपार्टमेंट का सर्टिफिकेशन है क्या याद रखना है। ये 3 चीज पूछेंगे, वो भाग जाएंगे। 112 को फोन करने का, पुलिस को बुलाने का, आपका काम खत्म। मगर इतना कम से कम करो और इस देश को बचाओ, इस मुंबई को बचाओ। तर मी बंद करू का? हा सर, आपण सर्वांनी आलात, मला ऐकलात, याबद्दल मी फार आभारी आहे। जय हिंद। हा